नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे पाठदुखी व मणका समज गैरसमज। या विषयातच आपल्या लक्षात आलं असेल की पाठदुखी म्हटली ना की जेव्हा आपली पाठ दुखायला लागते तेव्हा आपण बहुतेक वेळा ह्या सगळी जी दुखणी आहेत ना त्या अंगावर काढत असतो। मग पाठदुखीमध्ये हळूहळू कंबरदुखी होते, मग सगळा पूर्णतः आपल्या मणक्याचं दुखणं चालू होतं। मग आपल्या मनामध्ये जे उठणारे समज गैरसमज आहेत ना ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये दूर करणार आहोत, कारण त्याची अत्यंत आवश्यकता आज आपल्याला भासू लागली आहे। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सरांबद्दल मी सांगते तर सर हे मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट आहेत आणि ते न्यूरो स्पाइन सर्जन देखील आहेत। ते रुबी हॉस्पिटल पुणे येथील विभाग प्रमुख देखील म्हणून काम पाहतात। या बरोबरीनच विनायक स्पाइन सेंटर पुणे येथे देखील ते काम करतात। तुमच्या मनामध्ये जे काही आज प्रश्न असणार आहेत, कारण मला माहिती आहे की पाठदुखी सुरू झाली ना की आपल्याला निदान बसणं काय आपल्याला चालणं देखील अशक्य होऊ लागतं। अशा वेळी आपल्या मनामध्ये नाना शंका कुशंका येत असतात। या शंकांचं निरसन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की आता थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता। यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे। चल त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, खरं तर मला पहिलंच असं म्हणायचं आहे की खरं तुम्ही याच्यामध्ये सुपर स्पेशलिटी तुम्ही प्राप्त केलेली आहे। तर मुळातच आपण सगळ्यांना सुरुवातीला सांगूया की मणक्यांची जी रचना असते ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। इथपासूनच आपण सुरुवात करूया का सर कार्यक्रमाची? शुअर, आपण इथपासून सुरुवात करूया। आपला मणका नॉर्मली असा दिसतो, हे बघायला गेलं तर आपण हे पुढून असा दिसतो आणि मागून असा दिसतो। आपल्याला हे पुढून असा दिसतो। ओके। मानेचे 7 ही मान आपली आहे, ही मानेचे 7, पाठीचे 12 आणि कमरेचे 5 मणके असतात आणि खाली याला पण म्हणतो इंग्लिशमध्ये टेलबोन, माकड हाड असते। 2 मणक्याच्या मध्ये एक चक्तीचे समावेश असते। ही चक्ती आहे आपली, हे दिसते गादी। काही लोक गादी म्हणतात, काही लोक चक्ती म्हणतात। ही गादी आहे आपली। हाड, मणक्याचं हाड शेवटी त्याच्यावरती हालचाल होऊ शकत नाही, तर मणका आपल्याला आधार देतो, चालण्यात मदत करतो। पण थोडक्यात जे आपण बेंडिंग करतो, वाकतो, वळतो, ते आपण मऊ गादीवर करू शकतो, मणक्यावरती नाही। तर हे गादी सरकल्यामुळे भरपूर त्रास, याच्यावरती आपण आज चर्चा करूया, ते नंतर करूया। रचनेबाबतीत म्हणजे थोडक्यात मणक्याचं काम काय? मणक्याचं काम आहे आधार देणे, हालचाल करून देणे, ते डिस्कवरती शक्य होते। आणि एक मोठा काम आहे मणक्याचा, ते आहे हे आपण पिवळ्या रंगाची शीर इथे मॉडेलमध्ये बघतोय, इथे हे शीर, हे मज्जारज्जू आहे। मज्जारज्जू म्हणजे मणक्याच्या सेंटरमध्ये शीर असते, याला आपण मज्जारज्जू म्हणतो, जे मेंदूचा निरोप खाली हाताकडे पायाकडे घेऊन जाते। तर ते शीरला काय इजा होऊ नये, काय त्रास होऊ नये त्यासाठी मणका असतो आणि त्याला काय त्रास होऊ नये त्यासाठी ते रचना तशी असते। तर मणक्याचं काम आहे आधार देणे आणि चक्ती, जी रचना आहे, रचनामध्ये चक्ती आहे, त्याच्यावरती आपण हालचाल करतो। आणि मज्जारज्जूला काय त्रास होऊ नये, मणक्याच्या सेंटरमध्ये एक नळी आहे, त्याला आपण म्हणतो मज्जारज्जू। ते मेंदूचे निरोप हाताकडे किंवा पायाकडे घेऊन जातो आणि हातपायाची हालचाल मदत करतो। नक्कीच सर, आता तुम्ही ही जी मणक्याची रचना सांगितली तर मला असं वाटतं बहुतेक प्रेक्षकांच्याही लक्षात आलीच असेल। पण साधारणपणे आता ज्या तक्रारी वाढलेल्या आहेत तशा अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडे पेशंट्स येत असतील, त्या नेमक्या कोणत्या तक्रारी आहेत सर? आपल्या ओपीडीमध्ये जास्तीत जास्त पेशंट काय घेऊन येतात? काम काय असो, काही शेतकरी वर्गातला पेशंट आहे, त्यांना वाकल्याशिवाय जड उचलल्याशिवाय पर्याय नाही, किंवा काही पेशंट असतात, काही लेडीज असतात ज्यांना वाकल्याशिवाय घरातलं काम करता येत नाही, मोटरसायकलवरती भरपूर लोक फिरतात, त्यांना पाठ कंबरदुखी, मानदुखी। तर पेशंट काय ओपीडीला शेवटी घेऊन काय येतात? मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी हे सगळं घेऊन येतात। नॉर्मली 97 ते 98% पेशंटमध्ये ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी असते त्यांना काय त्रास असतो, कशाने त्रास असते? त्यांना स्नायू ताण, हे आपण मणक्याच्या पाठीमागचा भाग आहे, हे आपण म्हणतो पाठीमागे आपण हात लावून जरी सेंटरमध्ये चेक केला, याला आपण शेपूट म्हणतो। दोन्ही साईडला, शेपुटाच्या दोन्ही साईडला आपण वरपासून खालीपर्यंत पाहिलं तर स्नायू असतात वरपासून खालीपर्यंत। ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी असतो त्यांना जास्त लोकांना काय त्रास असतं? त्यांना मसल स्पाझम किंवा स्नायू ताण वाढलेला असतं। ओके। तर त्या कारणाने पेशंट आपल्या ओपीडीमध्ये येतात। हे साधा कारण आहे। पण समजा दुर्लक्ष केला, गोळ्या खात राहिले आणि त्याच्यावरती जास्त दुर्लक्ष केला तर नंतर शीर चोकअप झाल्यामुळे, नसांचे प्रेशर झाल्यामुळे, निर्माण झाल्यामुळे त्यांना हात पायाला पण त्रास होते। थोडक्यात चक्ती जर सरकली तर आणि शीर दबली तर पेशंट काय तक्रार सांगतात की चालताना माझी पाठीमागची शीर दुखत असते, तर त्याला म्हणतो पण शाटिका। म्हणजे पेशंट जेव्हा चालतो तर मांडीच्या मागे पर्यंत पेशंटची शीर दुखत असते। काही लोक म्हणतात त्याला रग, कड, ठणक, काही म्हणतात, पण
काही लोकांना मुंग्या म्हणून वाटतंय, काही लोक म्हणतात पायाला बधीर झालेला आहे त्यांचा पाय ढिला झालेला आहे, लुला पडलेला आहे, किंवा काही लोक म्हणतात, काही माणसं म्हणतात की चालताना पोटऱ्या भरून येतात आणि थोडा चालल्यानंतर त्यांना बसावं लागतो. हे तक्रार आहे की चक्ती सरकल्यामुळे, गादी सरकल्यामुळे, शिर दबल्यामुळे तक्रार ही कमरेची आहेत. तसंच मानेची शक्ती जर सरकली, सेम चक्ती गादी इथे मानेला पण आहेत, ती सरकली आणि शिर दबली, तसंच त्रास त्यांना हाताला असतो. कारण मानेपासून निघतात शिर हाताला. इथे आपण बघू शकतो. आपण आता जे लॅपटॉपवरचं जे प्रेझेंटेशन आहे ते बघूया. हे आपली जे शिर आहे, ही मान आहे, मानेमधून शिर निघाली हाताला जाणारी आहेत. तर मानेला चक्ती सरकली, जी आपण चक्ती दाखवली आता मॉडेलमध्ये, ती सरकली तर तक्रार हाताला होणार. म्हणजे हाताला कळ निघणार, हाताला दुखणार, हाताला बधीरपणा वाटणार किंवा हातातून वस्तू खाली पडणार. तर हे सगळं तक्रार पेशंट्स आपल्याकडे OPD मध्ये घेऊन येतात. आणि कमरेला त्रास झाला तर इथे शिर दिसते, पाठीमागे शिर चालली पायापर्यंत, तर पायाला त्रास सारखा असू शकतो. नक्कीच. म्हणजे अशा तर बऱ्याच तक्रारी घेऊन पेशंट आपल्याकडे येत असतात. खरं त्या तक्रारींकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र वेळ येते ती ऑपरेशनची. खरं तर प्रत्येकालाच असं वाटत असतं की ऑपरेशन आपण टाळलं पाहिजे, पण ऑपरेशन करण्यामागे देखील चांगले हेतू असू शकतात. ऑपरेशनमुळे आपण नक्कीच बरे होऊ शकतो. कसं, याबद्दल अधिक माहिती करून घेणारच आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी याबद्दल. आपल्या मनामध्ये जे काही समज आणि गैरसमज असतात यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण डॉक्टर, जसं तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगत होता की अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडे पेशंट्स येतात. यामध्ये पेशंट जेव्हा येतात तेव्हा खूप जास्त झाल्यानंतर तुमच्याकडे आलेले असतात. म्हणजे माझी कंबरच दुखते डॉक्टर, मला वागताच येत नाही आहे. तर खरं तर मुळातच जेव्हा आपली कंबरदुखी किंवा पाठदुखीला सुरुवात होते तेव्हा पेशंटनी आल्यानंतर त्यांचं औषधोपचार घेऊन बरं होऊ शकतं का? हो, नक्कीच बरं होऊ शकतं जर वेळेवर आले आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळाला. बेसिकली महत्त्वाचा विषय जेव्हा आपण पेशंट आपले सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांसारखे डॉक्टरकडे येतो तर महत्त्वाचा विषय आहे की पेशंटची डायग्नोसिस काय, निदान काय आहे. जर आपण निदानचे मागे लागलो आणि ते नक्कीच त्याला आपण बरं करू शकतो. पण समजा निदान व्यवस्थित नाही झाला, आपण फक्त पेन किलर, वेदनाशामक गोळ्या खात राहिलो तर एवढा काही पेशंटला फारसा फरक पडत नाही. फार सुरुवातीला आला आहे, थोडाफार चमक भरली आहे, पेन किलर खाऊन थोडाफार व्यायाम करून पेशंट बरा होऊ शकतो. पण समजा त्रास थोडा वाढलेला आहे, कारण शक्यतो आमच्यासारख्या डॉक्टरांकडे पेशंट कधी येतात जेव्हा त्रास खूप दिवसापासून असतो किंवा खूप वाढलेला असतो. तर खूप लवकर पेशंट आमच्याकडे अप्रोच करत नाही. पेशंट खेडेगावचा असतो, तात्पुरती गोळ्या औषध खाऊन त्रास त्यांचा बरा होऊन जातो, नाही तर त्यांचा बरा नाही झाला तर ते खात राहतात. विषय आहे की पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो त्याचा त्रास नक्की खूप जास्त वाढलेला असतो. आपल्याकडे 80 ते 90% पेशंट असे आहेत ज्यांचा त्रास खूप वाढलेला असतो. तर जेव्हा ते येतात आपल्याकडे त्यांना आपण पहिल्यांदा निदानचे आपण मागे पडतो. निदान व्यवस्थित झालं तर नक्की त्यांचा व्यवस्थित उपचार आणि ट्रीटमेंट होऊ शकते. नक्कीच. निदान होण्यासाठी म्हणून काही तपासण्या आवश्यक असतात. मग तुम्ही त्यांना कोणत्या तपासण्या करायचं सुचवता? बरं, आता जसं मी आधी सांगितलं होतं तक्रार सांगताना की पेशंटला मान, पाठ, कंबरदुखी ह्यासारखा त्रास असतो. तर ज्यांना फक्त मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी आहे त्यांच्या फक्त एक्सरेवरती बघून आपण निदान करू शकतो. थोडक्यात जर त्यांना एक्सरेवरती काय दिसतो आपल्याला, स्नायू ताण. त्यांच्या कारण काय असतो, स्नायू ताण, मसल स्पाझम. तर मसल स्पाझम, स्पाईन स्ट्रेटनिंग झालेली आहे, मसल स्पाझम आपल्याला समजून जातो. पण ज्यांना शिर दबलेली आहे, थोडक्यात त्यांची तक्रार आहे कमरेसोबत चालताना पाय दुखणे किंवा बधीर होणे किंवा मुंग्या येणे, त्यांना एक्सरे करून काही जास्त फायदा होणार. त्यांना MRI करणं म्हणजे एक प्रकारचा स्कॅन आहे. आता MRI काय मोठी तपासणी नाही, सर्वांना माहीत झालं. इव्हन खेडेगावच्या लोकांना सुद्धा माहिती आहे MRI म्हणजे काय. MRI करून लगेच पेशंटचं निदान होऊ शकतं आणि पेशंटची ट्रीटमेंट होऊ शकते. तसंच पेशंटला मानेसोबत हाताला तक्रार आहे म्हणजे शिर दबल्यामुळे, तर एक्सरे पुरतं थांबायचं नाही, आपल्याला MRI कडे जायचे असते आणि त्याचं व्यवस्थित निदान झालं पाहिजे आणि त्याच्यावरती पाहिल्यानंतर स्पाईन स्पेशलिस्ट डॉक्टरांनी, तज्ञ डॉक्टरांनी उपचार दिला पाहिजे. नक्कीच सर. म्हणजे खरं तर असे बरेच पेशंट्स असतात ते फक्त ही जी दुखणी आहे ती अंगावर काढतात, डॉक्टरने सांगितलं मगच एक्सरे करतात किंवा MRIचा जे पर्याय असतात ते निवडतात. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे अधिक जाणून घेऊया. पण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. चित्र आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. माझा उजव्या पायाची नस चॉकअप होऊन जाते कमरेची आणि खाली वाकायला पण खूप त्रास होतो. जवळजवळ मला हा 8 वर्षापासून त्रास होतोय. ठीक आहे, काय करता येईल ते बघूया.
खरं तर चित्राताई जसं झालं 8 वर्षापासून म्हणजे त्यांना काही कमी दुखणं नसेल हे सर, तर अशी जी जुनाट दुखणी असते त्यांच्याबद्दल काय करावं लागतं मग? परत मी तेच सांगणार आहे की आपल्याला निदान करणं अति गरजेचं असतं, अति आवश्यक आहे. थोडक्यात ज्यांच्या उजव्या पायाची शीर दुखते थोडक्यात, तर त्यांचा पेशंट आमच्या ओपीडीमध्ये आला तर पहिल्यांदा आम्ही MRI करणार, एक्सरे पण करणार बघण्यासाठी. कधी कधी त्याच्यामध्ये लिसिस स्पार्स फ्रॅक्चर असू शकतो, पण थोडक्यात MRI करणं खूप गरजेचं असतात. कारण MRI शिवाय आपल्याला माहीत पडणार नाही शीर चोकाप आहे किंवा नाही. आणि त्याच्यावरती थोडाफार त्रास असेल, थोडेफार शीर चोकाप असेल तर पेशंट नक्कीच विदाऊट ऑपरेशन न करता बरं होऊ शकतो. पण जर पेशंटचा कंटिन्यू पेनिंग आहे आणि आपल्या कन्झर्वेटिव्ह नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट पेशंट बरा होत नाही, तर त्यांचं नक्की एक छोटे शस्त्रक्रिया करून पेशंट 1-2 तासांमध्ये मोकळा चालू शकते. आयुष्यभर पेशंटला परत त्रास होत नाही. म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर देखील त्रास होत नाही. याबद्दल अधिक माहिती करून घेऊयात सर. पण जसं तुम्ही सांगितलं की डायग्नोसिस होणं, निदान होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर काही वेळा सर तुमच्याकडे जे हातापायाला मुंग्या येणारे जे पेशंट्स असतात किंवा कधी कधी त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होत असतो, तर अशा पेशंटनी काय करायचं असतं नक्की? बघा, हे 2 वेगळे विषय आहे. एक फ्रोझन शोल्डर आहे, एक हाताला पायाला चमक भरल्यामुळे किंवा मुंग्या येणं हे वेगळा विषय आहे. मुंग्या कधी सांध्यामुळे येऊ शकत नाही. मुंग्या जर कोणाला मुंग्याचा त्रास आहे म्हणजे शीर दबलेली आहे, त्याच्यावरती निदानाकरता MRI करणं गरजेचं असतं. पण कोणाला फ्रोझन शोल्डर आहे म्हणजे सांधा अकडलेला फ्रोझन शोल्डर आहे, तो आपल्या शोल्डरवरती आपल्याला लक्ष द्यायचं. ते टॉपिक पूर्णपणे वेगळं आहे, पण ते सर्व पेशंट पण बरा होऊ शकतात. नक्कीच सर. जेव्हा कोणाची मान दुखत असते म्हणजे सर्वायकलचा जेव्हा प्रॉब्लेम असतो किंवा त्याचा लंबरचा प्रॉब्लेम असतो, सर अशा वेळी आपण एकत्रितरित्या उपचार करत असतो की नेमकं काय करत असतो? हो, करू शकतो नक्की. जसं आमच्याकडे भरपूर पेशंट असे असतात ज्यांना मान, पाठ, कंबरदुखी संपूर्ण आहे, ते पण सर्व बरे होऊ शकतात. म्हणजे त्यांना बेसिकली 2 प्रकारची ट्रीटमेंट आहे याच्यावरती. बेसिकली 2 प्रकारची तक्रार, त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे. एक आहे लोकल प्रॉब्लेम, जसं मी आधी डिस्कस केला की जागेवर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे किंवा संपूर्ण दुखणे. तर हे लोकल प्रॉब्लेम आहे. याला म्हणतो आपण स्नायू ताण पाठीमागे वाढलेला आहे, कारण स्नायू वरपासून खालीपर्यंत पाठीमागे असते आपल्याकडे. तर त्यांना आपण व्यवस्थित एक आमचे प्रोटोकॉल आहे. मी समजा खूप दुखणं आहे आणि मिनिमम मेडिसिन खाऊन त्यांना काही फरक पडलेला नाही आहे, तर त्यासारख्या पेशंटला ज्यांना खूप वेदना जास्त आहे किंवा खूप दिवसापासून दुखणं आहे, तर त्यांना आम्ही एक मॅक्स प्रोटोकॉल आपला आहे. मॅक्स प्रोटोकॉल एक जर्मनीची मशीन आहे, त्याच्यावरती आपण कंपन देऊन पेशंटला कायमच्या बरा करू शकतो. थोडक्यात आम्ही पेशंटना 7 दिवस, जास्त ज्यांना खूप दुखणं आहे, खूप वर्षापासून दुखणं आहे, समजा हे पेशंट 8 वर्षापासून त्रास आहे, शिर दुखत आहे, तो वेगळा विषय. समजा हे पेशंटने विचारले असतं फोनवरती की माझे 8 वर्षापासून कंबर दुखत आहे पण शिर दुखत नाही आहे, म्हणजे पायाची शिर दुखत नाही आहे, तर त्यांना आपण मॅक्स थेरपी देऊन नक्कीच बरा केला असता. कारण त्याचे शेक असते 1 तास सकाळी 1 तास संध्याकाळी. शेक म्हणजे मराठीत म्हणतो आपण, मराठी चॅनल असल्यामुळे, पण ॲक्च्युअलमध्ये सायन्स आहे. जर्मनीची मशीन आहे, त्याच्यात कंपन असते. आपण फ्रिक्वेन्सी पेशंटची रिसेट करतो आणि पेशंटला 1 तासामध्ये फरक पडतो. पण ज्यांना खूप क्रॉनिक त्रास आहे, जुना त्रास आहे, त्यांना आपण 7 दिवसामध्ये 14 शेक, 14 सेशन्स 1 तासाचे देऊन त्यांना कायमच्या बरा करू शकतो. हो, हे नक्की आहे की आपण त्यांना कायमच्या थोडाफार व्यायाम करायला सांगतो घरी जाऊन. त्यांना परत त्रास होणे, परत हॉस्पिटलच्या चक्कर मारू नये, येऊ नये चक्कर हॉस्पिटलमध्ये, त्यासाठी मी त्यांना व्यायाम शिकवतोय. तो वेगळा विषय आहे. पण ज्यांना फक्त लोकल पेन आहे, जागेवर पेनिंग आहे, हात पायाला त्रास नाही आहे, ते मॅक्स थेरपी ट्रीटमेंट करून कायमचे बरे होऊ शकतात. पण जसं तुम्ही विचारला एक प्रश्न की हो ट्रीटमेंट काय करायचे, पण ज्यांना हाताला त्रास आहे किंवा पायाला त्रास आहे, ऑलरेडी शीर चोकअप आहे, चोकअप झालेली आहे, तर त्यांना ट्रीटमेंट काय, एकदा शीर चोकअप झाली, थोडाफार स्लिप डिस्क आहे, डिस्क आहे आपली, ही चक्ती आहे, ही आपण चक्ती दाखवतो, इथे चक्ती आहे, गादी आहे, 2 हाडांच्या मध्ये गादी सरकली, इथे नॉर्मल जागेवर गादी आहे, हे शिरावर काय दाब नाही आहे, पण हे गादी सरकलेली आहे, वेगळ्या रंगाने करून दाखवलेली आहे, ही शीर दबलेली आहे. तर ह्यांना त्रास करणार आहे कारण ही 5 शिरा जुळून मांडीच्या मागे खाली पायापर्यंत जातात आणि तसंच पेशंटचं तसं तक्रार असते. तर पेशंटला जर स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, चक्ती सरकलेली आहे आणि पेशंटला अजिबात चालता येत नाही, तर त्यासारखे पेशंटना आम्ही काय सांगतो, त्यासारख्या लोकांना मी काय सांगतो की त्यांना एक छोटीशी शस्त्रक्रिया करून ते कायमचे बरे होऊ शकतात आणि भविष्यात त्यांना परत पुन्हा त्रास होत नाही. तसंच हा त्रास जर मानेला असेल, कमरेला मी सांगितलंय, तसारखा त्रास जर मानेला असेल, तर एक छोटी शस्त्रक्रिया करून, दुर्बीननी एक शस्त्रक्रिया करून मानेचे ते 1-2 तासांमध्ये मोकळे चालू शकतात आणि कायमचे बरे होऊ शकतात. त्याच्यात काही फारसा रिस्क नाही. नक्कीच ना, म्हणजे खरं तर हे उपचार जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. अधिक माहिती करून घेऊयाच या उपचारांबद्दल. एक फोन घेतोय आपण, बोरिवलीहून आपल्याशी संगीता बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार सर.
हा नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. माझं नाव संगीता आहे, मी बोरवलीवरनं बोलते. हा माझे पाठीमागे सगळी हाडं जे आहेत ना व्हायब्रेशन होते, असं व्हायब्रेशन असं हल्ल्यासारखं वाटते. काय काय वाटतंय? टॉयलेटला जाऊन आलं तरी व्हायब्रेशन खूप वाढतं. ओके ओके ओके. पाठीमागची हाडं आणि चक्कर आल्यासारखं पण होतं कधी कधी. ठीक आहे. समजलं नाही मला काय. त्यांना म्हणजे समजा जर टॉयलेटला जाऊन आलं तरी त्यांना असं व्हायब्रेशन आल्यासारखे त्यांना वाटत राहतात आणि फार चक्कर आल्यासारखी पण त्यांना होत असते. काय असू शकेल सर याच्यामागे? नॉर्मली हे खरोखर सांगायचे पेशंटला वाटतं की आता हे विषय आपण चर्चा इथे ॲक्च्युली मणक्याशी संबंधित अजिबात नाही आहे. व्हायब्रेशन म्हणजे एक प्रकारचे मुवमेंट डिसऑर्डर म्हणतो, ह्यासारखा प्रॉब्लेम पेशंटला असू शकतो. मुवमेंट डिसऑर्डर म्हणजे वेडे कारणाने किंवा काही लोकांमध्ये कारणसुद्धा माहीत नसतं, एक बॉडीच्या पार्ट हालत असते. हो, चक्कर येण्याचं कारण पूर्णपणे वेगळं असतो. चक्करमध्ये आपल्या बॉडीमध्ये सेंटर्स असतात, ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात आणि चक्कर येऊन त्याला सामावून ठेवतात. तर ते पेशंटला ॲक्च्युअलमध्ये ओपीडीमध्ये घेऊन चेक केलं पाहिजे एक्झॅक्टली कारण काय आहे, आणि पेशंट नक्कीच बरा होऊ शकते. असा काही विषय नाही की पेशंट बरा नाही होऊ शकत. नक्कीच. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे हेच राहील की तुम्ही लवकरात लवकर एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर तुम्ही मार्गदर्शन केलं, सर फक्त फोनवरनं तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं थोडंफार कठीण आहे, की जोपर्यंत आपण पेशंट बघत नाही तोपर्यंत डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल काही सल्ला देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि बऱ्या व्हा. सरांकडे आपण बरीच माहिती करून घेणार आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी व मणका समज गैरसमज. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा, पण माझ्या मनात मात्र एक शंका आहे, ती मी डॉक्टरांना आत्ताच विचारते. बऱ्याच वेळा सर असं म्हटलं जातं की ऑपरेशन आहे, ऑपरेशन म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असतेच, आणि त्यामध्येच आपण म्हटलं की मणक्याचं ऑपरेशन आहे, समजा चूकमूक झाली तर आपण कायमचे अपंग होऊ. ह्या सर सगळ्या ज्या भीती असतात त्या घालवणं एका सुपर स्पेशलिस्टचंच काम असतं. सर ह्याबद्दल काय सांगा की खरंच ऑपरेशन हे सक्सेसफुल होतात का? बरे, खूप चांगला प्रश्न विचारला आणि खरोखर त्यासाठी माझी इथे यायची आज तयारी होती, त्यासाठी मला खूप बोलायचे. आम्ही तर म्हणतो ऑपरेशन सर्व आज 99% ऑपरेशन्समध्ये आम्ही गॅरंटी देऊ शकतो 100% की पेशंट 1-2 तासात चालणार आणि मोकळा चालणार. त्यांना काही पॅरालिसिस किंवा हातपाय कमजोर होणार नाही आणि त्यांना 100% यशस्वी होणार पेशंट. तर जिथे आपण गॅरंटी देऊ शकत नाही, जे पेशंट उशिरा आलेले आहेत, त्यांना ऑलरेडी पॅरालिसिस झालेली आहे किंवा ते शिर तोडून आलेले आहेत, तुटल्यानंतर आलेले आहेत कारण त्याने वेळेवर निर्णय नाही घेतला किंवा कोणी MRIची सल्ला दिली नाही, तर त्यासारख्या पेशंटमध्ये आपण काही गॅरंटी किंवा काही फारसा करू शकत नाही. मणकेमध्ये एकच नियम आहे, पॅरालिस व्हायच्या आधी निर्णय घ्यायचे आणि ट्रीटमेंट करून व्यवस्थित व्हायचे. ऑपरेशन बाबतीत आहे, आम्ही आज म्हणतो मणक्याच्या ऑपरेशनमध्ये जसं अपेंडिक्सचं ऑपरेशन असतो, हरण्याचं ऑपरेशन असतो, मोतीबिंदू कॅटरॅक्टचं ऑपरेशन असतं. पेशंट ऑपरेशन करतो, 1-2 तासात चालतो. कमरेच्या ऑपरेशनमध्ये आम्ही संपूर्ण भूलसुद्धा देत नाही. पेशंटशी संवाद घालता घालता, गप्पा मारता मारता आम्ही ऑपरेशन करतोय, पाठीला भूल देऊन, म्हणजे भूलीचे पण रिस्क 0 करून करतोय. तर हे सर्व आता वैद्यकीय क्षेत्रात सक्सेस आहे आणि खूप सुपर स्पेशलिस्टकडे सर्वांकडे आता भरपूर सुविधा आलेली आहे आणि लोकांना याच्यामुळे कधी घाबरले नाही पाहिजे. आणि जास्त खरोखर तुम्ही प्रश्न विचारला त्याचे उत्तर मी नाही देऊ शकत, माझे बरे झालेले पेशंट देणार आहेत. जे मी एक व्हिडिओ घेऊन आलो छोटीशी, तर ते दाखवल्यानंतर मला असं वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकणार. नक्कीच. तर आपण व्हिडिओ पाहूया. हा नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते, स्पाइन स्पेशलिस्ट, विभाग प्रमुख रुबी हॉल, विनायक हॉस्पिटल. आज आपले विनायक हॉस्पिटलमध्ये स्पाइन सेंटरमध्ये एक मीटिंग ठेवलेली आहे. सायलेंसचं प्रॉब्लेम एक सारखं होतं, म्हणजे थोडक्यात काय की कंबर दुखायचे आणि चालताना पायाची शीर, उजव्या पायाची शीर ठणकायची. थोडक्यात याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण रेडिक्युलर पेन. तर त्यांना कमरेमध्ये स्लिप डिस्कचा त्रास होता आणि चक्ती भार, मणक्याची चक्ती, दोन मणक्याच्या मध्ये गादी असते, ते गादी सरकल्यामुळे, शीर दबल्यामुळे हा त्रास व्हायचा पेशंट. शेवटी आता सांगायचे काका आणि त्यांची सून, त्यांच्या खरं कौतुक
आपण ओपीडीला आले आणि लगेच ऑपरेशन सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला. सकाळी काकांचं ऑपरेशन झाला आज 6 दिवसापूर्वी, कारण आता डिस्चार्ज चालले. 6 दिवसापूर्वी काकांचं ऑपरेशन झाला सकाळी. संध्याकाळी त्यांच्या सुनांचं ऑपरेशन झालं आणि काका तर 2 ऑपरेशनचे मध्ये, म्हणजे त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर ते चालायला लागले होते आणि सूनबाई संध्याकाळी ते पण चालायला लागले, म्हणजे 0 पेन. सांगायचे वेळेवर निर्णय घेण्यात काय फायदा आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. वेळेवर निर्णय घेण्यात हा फायदा आहे की ऑपरेशन केलं आणि लगेच फरक पडतो. समजलं? काकू बाबतीत बोलायचं मला थोडं 2 मिनिटं. यांच्या ओळखीमधले किती पेशंट झाले ऑपरेशन? 3 पेशंट यशस्वीरित्या झाले. स्पाइनचे सगळे व्यवस्थित झाले. ओपीडीला आले, मला स्पाइनचे ऑपरेशनच करायचे, कारण आधी सगळे बरे झाले, मला सहन नाही करता येते, मला ऑपरेशनच करायचे. ऍडमिट झाले, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन, आज पण डिस्चार्ज चालले. थोडक्यात पूर्ण आनंदी. हे पेशेंट पटना से आए, हिंदी में बोलिए अपन, पटना से आए हैं और इनको तकलीफ, इनके बॉम्बे सब करके आए, पूरा बहुत तकलीफ में थे. इनका स्पाइन पूरा वही कंडीशन थी इनकी, और इनको भी हमें ऑपरेशन करके प्लेट बिठाना पड़ा. इनका भी ऑपरेशन में प्लेट है, इनका बिना प्लेट के है, इनका बिना प्लेट के. थोडक्यात हे दोघांना प्लेट नाही आहे, यांच्या कमरेतील प्लेट आहे आणि यांच्या कमरेतील प्लेट आहे. तर ऑपरेशन मध्ये काय नाही, हो प्लेट मध्ये आम्हाला एक्स्ट्रा अर्धा 1 तास लागतो करायला, पण पेशंटचे रिझल्ट लगेच पेशंट तास 2 तासामध्ये चालतो. महत्वाची गोष्ट आहे, पेशंट चालत आले, फक्त पेनीमुळे आले, पॅरालिसिस व्हायचे, पाय बंद पडायचे आधी आले. गॅरंटी दिली गेली 4 माणसांना. गॅरंटी म्हणजे गॅरंटीचा अर्थ काय? कोणी सांगू शकतो मला गॅरंटीचा अर्थ काय? गॅरंटीचा अर्थ आहे, आपण गाडी घरापासून स्टार्ट करतोय, हॉस्पिटल पोहोचण्याची गॅरंटी नसते. गावापासून गाडी स्टार्ट केली, हायवरती चुकून ऍक्सिडेंट होऊ शकतो, आपली चुकीमुळे दुसऱ्याची मुळे होऊ शकतो. आम्ही मणक्यामध्ये 4 माणसांना गॅरंटी दिली की काही रिस्क नाही. गॅरंटी दिली होती नव्हती? गॅरंटी दिली की नाही? गॅरंटी दिली होती, काही प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन केलं, ठणठणीत आहे, घरी चालले. हे 4 माणसं 100% जे त्यांच्या डोक्यात आला सर्व करतील. शेती पाहिजे शेती करतील, सगळं करतील, जडकाम वाकण्यात सगळं करतील. तर या फायदा वेळेवर मणक्याच्या ऑपरेशन मध्ये डिसिजन घेण्यात गॅरंटीज आपल्याला मिळते. या भावाचं ऑपरेशन असे मी खूप आधी भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत, जे ना सर्व मानेचे ऑपरेशनचे पेशंट एका वेळी बसलेले आहेत. तर हे भावाच्या ऑपरेशनचं काय होतं, त्यांच्या ऑपरेशन मध्ये काय होतं, त्यांच्या 2 ठिकाणी गाद्या सरकल्या होत्या मानेच्या. सेम प्रॉब्लेम, फक्त मानेमध्ये स्लिप डिस्कचा त्रास, इंग्लिश मध्ये स्लिप डिस्क त्रास. मानेमध्ये 2 चकती सरकल्या होत्या. त्यांचा हात ठणकायचे. कुठला हात ठणकायचे? ठणकायचे. राहिला ठणका? आनंदी आहेत? सर्वात महत्वाची गोष्ट, दुर्बीणने सक्सेस, एक सुद्धा टाका नाही. ऑपरेशन केलं ते जाणवलं सुद्धा नाही, समजून सुद्धा आलं नाही ऑपरेशन झालं. तुम्ही आनंदी आहेत का? हो. तुम्ही आनंदी आहेत का काका? 100% आनंदी. 15 दिवसापूर्वी मला सांगितलं म्हणलं आता नाही चालू शकत. आपल्याला कसं वाटतंय? चालून दाखवा. चला ऐका, लोकांना चालून दाखवा. लोकांना वाटतं तू वयस्कर लोक बरे होत नाही, मणक्याचे सक्सेस होत नाही, बरोबर चालून दाखवा. व्हेरी गुड. बसा, तुम्ही चालून दाखवताय बरोबर. एक राऊंड तुम्ही पण चाला सोबत, कारण व्हिडिओ आमचा थोडा शॉर्ट होईल, लगेच दाखवतोय. आम्हाला बाकी लोकांशी पण बोलायचं. चला चाल किती खाली आहे. कोणाला पॅरालिसिसचा प्रॉब्लेम नाही, हा विषय मोठा. बसा, भावाला चालायच्या काही संबंध मानायचा आहे, पायाचा काही संबंधच नाही, तर हात घालून दाखवा तुम्ही. क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे 2 पेशंट थोडे वेगळे आहेत, त्यांना ऑपरेशनची गरज नव्हती, त्रास तोच मणक्याचा, पण त्यांचं MRI वरती गॅप काय सापडला नाही. म्हणजे प्रत्येक पेशंटचं ऑपरेशन लागतो तसं नाही. आमच्याकडे 10 मधले 9 पेशंटला ऑपरेशन करायची गरज पडत नाही. 10 मधले एकाला लागतो, आणि ते पण जर वेळेवर आले, लवकर निर्णय घेतलं तर काही भीतीचं नाहीये. विदाउट ऑपरेशन आणि ऑपरेशन काही फरक नाही आमच्या गोष्टी. सगळं करू शकतात भविष्यात, काही अडू पडणार नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण गॅरंटी मिळते. ते दोघांचं तोच होतं डायरेक्ट
डिस्कवरी केली, एक मशीन आहे आमची जर्मन, त्याची शेकनी 1 तास शेक सकाळी 1 तास शेक संध्याकाळी, ते शेक भरली की पेशंट कायमच्या ठणठणीत होते. म्हणजे आम्ही इथे बोर्ड लावून टाकलंय, कुठे आपलं बोर्ड आहे, कायमचे बरं व्हायचे, हे कायमचे पेशंटला वरती आहे, हा इथे तात्पुरती उपचार होत नाही, कायमचे बरं व्हायचे तरी दाखवा मला. भरपूर असं तात्पुरती गोळ्या द्या, तात्पुरती गोळ्या देण्यात काय होतं, पेशंट तात्पुरती गोळी खात बसतो आणि त्याचा त्रास आतमध्ये वाढत जातो आणि शेवटी पाय बंद पडतो, हात बंद पडतो आणि मग पेशंट येतो, कारण पेशंटला दुखत नाही गोळ्या खात बसल्यामुळे पेशंट. तर तात्पुरती उपचार कधी करायचं नाही असं विचार केला पाहिजे. जे गोळ्या डॉक्टरने दिलेल्या आहेत ते गोळ्या बंद झाल्या पाहिजे कसं तरी कायमचे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे, हॉस्पिटलला चक्कर मारण्यात नाही. आता 2 हे झाल्यानंतर हे सगळं किरकोळ काम, लई छोटा काम म्हणजे काहीच नाही. आता 2 चांगले पेशंट दाखवतो ज्यांना आम्हाला करून खरं आनंद वाटला आणि थोडी चॅलेंज वाटली, थोडी चॅलेंज मोठी चॅलेंज नाही, थोडी चॅलेंज वाटली. हे 2 काका आहेत. हे काकांचं वय नाव सांगा काका. तुम्ही कुठले? पंढरपूर. पंढरपूर. वय 75. काका नाव सांगा. भाऊसाहेब लक्ष्मण जाधव. जाधव साहेब वय 80. करेक्ट? 80. ह्या दोघांचं ऑपरेशन फुल इथपासून कंप्लीट पर्यंत केलेलं आहे दोघांचा, एक पण मणका सोडला नाही. वय 75 वय 80. ह्या काकांची सांगायचे महत्वाचे पॉइंट मला सांगायचे. इम्प्रूव्हमेंट आहे, चालायला लागल्या वॉकरवरती, धरून चालायला लागले, जे चालत नव्हते इम्प्रूव्हमेंट आहे. हे काय काय इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यातून आम्ही ऐकू, काय अडचण नाही. पण इथे काहीतरी चूक झालेली आहे हे मला सांगायचे. वयाचं काही टेन्शन नाहीये, वयामुळे ऑपरेशन मध्ये काय फरक पडतो तसं नाहीये. ज्या पेशंटला फिटनेस आहे, ज्या पेशंटच्या फिटनेस म्हणजे रक्त, लघवी, हृदय, किडनी, फुफ्फुस सर्व चेक करून आम्ही तरुणच्या पण तसं करतो, म्हाताऱ्याचं तसं करतो. एकदा लॅबोरेटरी मध्ये फिटनेस आहे तर आमच्यासाठी वयस्कर आणि तरुण एक सारखाच आहे. पण ह्या दोघांकडून काहीतरी थोडंसं चुकलेलं आहे. ते आहे ह्या काकाचे, तुमच्या ओळखीचे मधले किती पेशंटचे माझ्याकडे ऑपरेशन झाले मणक्याच्या? 4 झाले आणि काका 5व्या. महत्वाची गोष्ट आहे, 4 बरे झाले. आधी सगळे चांगले पेशंट ठणठणीत आहेत, काम करता, शेती करता सगळे. आधी जे पेशंट सगळे बरे झाले, यांना माहिती होतं इथे बरे होणार आहे, तरी त्यांचा निर्णय 1 वर्ष उशिरा झाला, चुकला. काका 6 महिन्यापासून जागेवर आहेत, चालत नाही, चालत नव्हते. म्हणजे आता चालायला लागले थोडाफार, पण अजिबात चालत नव्हते 6 महिन्यापासून. त्यांना उभं पण देता येत नव्हतं, चालायचा संबंधच येत नाही. आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या कंप्लीट वरपासून खालीपर्यंत म्हणजे मान, पाठ, कंबर सर्व उघडलं गेलं आहे. पहिल्या मणक्यापासून माकड हातपर्यंत सगळं ओपन केलेलं आहे. आणि काकांना लई फरक आहे. सतत दुखत होतं, रात्री झोप पण मोडली होती कंटिन्यू. नातेवाईक काय, चिरंजीव काय बोलले त्यांचे की जर दुखायचं राहिला आणि नाही चालले तरी सक्सेस. आज ते वॉकर धरून चालतात आणि आमची अपेक्षा की त्यांना आता ऑपरेशन करून किती दिवस झाले? 8-10 दिवस झाले. यांचं ऑपरेशन करण्यामध्ये काय अडचण होती? यांच्या मेडिकल प्रॉब्लेम्स बऱ्याचशा होत्या. त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स काही नव्हते, पण त्यांच्या आधी कमरेच्या पाठीच्या ऑपरेशन कुठेतरी झाला होता 10 वर्षापूर्वी, ते व्यवस्थित झालं नव्हतं. आणि आता चॅलेंज होती की मानेचे 7 मणक्याचं ऑपरेशन, कारण 7 मणके असतं मानेचे, पूर्ण 7 मणक्याचं ऑपरेशन, पाठीच्या वरच्या ऑपरेशन, पाठीच्या खालचं पण गॅप आणि खालच्या पाठीच्या आणि कमरेच्या कम्प्लीट डबल ऑपरेशन करायचं. म्हणजे आधी ऑपरेशन झालेलं आहे, जेव्हा आपण सेकंड टाइम आतमध्ये घुसतो ऑपरेशन करायला, सगळं चिकटलेला असतो, काही दिसत नाही. हे चॅलेंज असते आपल्यासाठी. म्हणजे हे करत करत तुम्ही चालले खालीपर्यंत आणि खाली सगळं परत जे तुम्ही जिथे तुम्ही खाली जातात, उलट कमरेच्या सर्वात इझी ऑपरेशन असतो तिथे सगळं चिकटलेलं, एक पण शिर दिसत नाही. संपूर्ण 5चे 5 कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन म्हणजे उजव्या पायाचे आणि डाव्या पायाचे शिर म्हणजे 10 शिरा मोकळी करायचे. त्याच्यानंतर त्यांच्या कमरेतील फ्रॅक्चरही होता. म्हणजे आणखीन एक चॅलेंज म्हणजे 4 स्क्रू आणि 4 आणि 2 साईडला रॉड्स पण आहेत त्यांच्या कमरेतील. त्यांच्या चिरंजीव आहेत, त्यांचं काय म्हणणं होतं कंबरदुखी त्रास आता वाढलेला. आता त्यांच्याकडे काय चूक झाली, ते आपल्याकडे 2 महिन्यापूर्वी आले होते आणि ते बेटर सिच्युएशन मध्ये होते, चांगले सिच्युएशन होते जेव्हा काठीवर आले होते. पण निर्णय घेण्यात 2 महिने उशीर झाला आपल्याकडे. त्याच्यामुळे काय झालं, ते गेले वॉकरवरती आणि चालणं अशक्य, उभं राहायचे तरी त्रास व्हायचे आणि चालणं अशक्य झाला होता. ही चूक झाली. पण थोडक्यात आपल्या ऑपरेशनमुळे
ते बसला उलट्या, त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात अजिबात हलत नव्हता जास्त. आता पंजा हलवून दाखवा काका, पाय हलवा. एवढा हलत होता का आधी? संपलेलेच होते, पाय संपला होता, मनगट संपलं होतं, एक हात. उजवा हात पाय त्यांचा पूर्णच बंद झाला होता आणि आता पूर्ण मुवमेंट आली. मोठा हलवून दाखवा. की हाताची ताकद. मानेचा केला की हाताची इम्प्रूव्हमेंट झाली, कमरेचा केला की पायाची इम्प्रूव्हमेंट झाली. ही पंजाची हालचाल मी पाहिली. ऑपरेशन नंतर पण थोडा वेळ हलत होते. आता मी बघतो की पूर्ण हलून दाखवा. हे आपल्यासारखं हलायला लागले पूर्ण. ही पूर्ण हलतोय पंजा. ही हलत नव्हता काहीच, ही मुवमेंटच नव्हती. म्हणजे शिर मोकळी झाली. त्यांना आता हे सगळे मुवमेंट चालण्यात मदत करणार आहे. बिनधास्त म्हणजे अगदी चांगल्या मुलं कधी जीवदान मिळालं आणि मुंबईवरून ऑपरेशनला येता आलं. तर आमच्याकडे एवढी चूक झाली की 2 महिन्यांनी कमीत कमी 6 दिवस निर्णय घेण्यात घालवला. तुम्ही म्हणला असं ह्याच पद्धतीने जर आम्ही लोक घेतला असला याच्यापेक्षा आणखी चकार झालं. आजही चांगलं आहे. हा निरोप काय कोणासाठी आहे? सर्वांसाठी. जेवढी माणसं भारतात सर्वांसाठी निरोप आहे की मणक्यामध्ये रिस्क फॅक्टर कधी वाढतात जर ऑपरेशन वेळेवर नाही केलं. आज खेडेगावमध्ये लोकांना माहिती असं आहे काहीतरी मणक्याचे ऑपरेशन यशस्वी होतच नाही. आता आमच्याकडे कुठे लिहिलंय? एक लिहिलंय कुठेतरी इथे आम्ही छापून ठेवलंय. मला परवा एका मणक्याच्या ऑपरेशन मध्ये लोकांना 2 कारणे भीती वाटते, जीवाला धोका आणि पॅरालिसिस, अपंगत्व. आमच्या एक सुद्धा पेशंटला शस्त्रक्रियेमुळे जीवाला धोका किंवा पॅरालिसिस झाली नाही. हे लिहून छापलं इथे या बोर्डवरती. तुम्हाला जगाभरात अमेरिकेपर्यंत कुठेही सापडणार नाही. ऍडमिट झाल्यावर मला एक पाहुण्याने फोन केला, हे मणक्याचा ऑपरेशन सक्सेस होत नाही, तुम्ही ऍडमिट होऊ नका. आणि मी ऍडमिट होतो. मी त्यांना काय सांगितलं, म्हणलं मी ती चौकशी करणार आहे. आणि मग ते मला इथे भेटायला आले. मी चालतोय रस्त्याने, येऊन गेले, ते भेटून येऊन गेले. फार प्रॉब्लेम एकच आहे काका, कोणी पण काही पण म्हणतो खेडेगावमध्ये, पण जे अंगावर काढतात त्यांना त्यांचं माहिती असतं. आणि जेव्हा तो अपंगात होऊन जातो माणूस, तो कायमचा झोपून राहतो. पाहुणा कधी येऊ शकत नाही कॉन्टिन्युअस, मला लघवी संडासचं भांडा देणार नाही तुम्हाला. हा विषय, असे पेशंट आमच्याकडे भरपूर आहेत. मी फक्त एक सांगतो, शेवटचा अनुभव संपवतो. पॅरालिसिस होण्यापेक्षा वरती जाणं चांगलं आहे. ब्रेन ट्यूमर झाला बरं आहे, 5-6 महिन्यात माणूस सुटतो, घरातले रडतात थोडे दिवस आणि मग गप्प बसतात. पण पॅरालिसिस झालेला माणूस डोळ्यासमोर राहतो आणि दररोज मरतो. आणि त्यांना बघून नातेवाईक दररोज रडतात बघून. अगदी फार छान सांगितलेलं आहे डॉक्टरांनी की खरंच पॅरालिसिस होईस तोपर्यंत तरी आपण काही ह्या सगळ्या गोष्टी अंगावर काढू नये. आपण वेळीच ऑपरेशन जर करून घेतलं तर नक्कीच त्याच्यातनं आपल्याला यश लाभू शकतं. डॉक्टरांकडून आपण अशी बरीच माहिती करून घेणार आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी व मणका समज गैरसमज याबद्दल. यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अवनीश गुप्ते. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की आता सरांना थेट विचारू शकता. पण आपण एक फोन घेतोय. राजू आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार सर. हा, हॅलो, मी राजेश जगताप बोलतोय पुण्यामधून. हा, बोला. माझ्या आईचं आणि वडिलांचं दोघांचं पण ऑपरेशन सरांनी केले, त्यामुळे मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण की माझी आई आणि वडील दोघं पण, त्यांना जो काही रिझल्ट हवा होता तर तो व्यवस्थित आलेला आहे आम्हाला रिझल्ट. तर आईचं 2011 साली ऑपरेशन केलं होतं. तर आई आता शांततेत चालते आणि शेतामध्ये पण काम करते आता. आणि माझ्या वडिलांना पण तोच त्रास होत होता. तर वडिलांचं पण मी ऑपरेशन सरांकडून करून घेतलं आणि वडील पण आता चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहेत माझे. व्हेरी गुड. छान छान. खरंच खूप छान. तुमच्या आई बाबांचं दोघांचंही ऑपरेशन झाले सर, तुम्ही हे ऑपरेशन केलेलं आहे. पण आता जसं त्यांनी म्हटलं की आईचं ऑपरेशन 2011 साली केलेलं आहे, तर असे बरेच पेशंट्स असतील की त्यांचं ऑपरेशन झालं आहे, मग भविष्यामध्ये त्यांना पुन्हा ऑपरेशनची गरज भासू शकते का? 100% आमचे ट्रीटमेंट ऑपरेशन पुरतं मर्यादित नसते. ऑपरेशन झाल्यानंतर प्रत्येक पेशंटना आम्ही सांगतो की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी व्यायाम तर करावं लागणार आहे. हे आधी ऑपरेशनच्या आधी आम्ही सुचवतो. ऑपरेशन झाल्यानंतर आमचा एक चार्ट असतो, ते चार्टप्रमाणे त्यांना व्यायाम करावं लागतात. ते पहिल्यांदाही समजणं अतिशय गरजेचं आहे की एक पेशंटला कमरेतील स्लिप डिस्कचा त्रास किंवा ऑपरेशनाची गरज काय पडली आणि त्या वेळेच्या दुसऱ्या पेशंटला काय गरज नाही पडली. दोघांचं काम एकसारखं असू शकतो, दोन्ही शेतकरी वर्गातले असू शकतात किंवा दोन्ही लेडीज घरकाम करणारे असू शकतात. पण एकाला स्लिप डिस्क झाली, एकाला स्लिप डिस्क नाही झाली, ह्या प्रश्नाचं उत्तर
जर आपण देऊ शकलो तर आपण सांगू शकतो पेशंट कायमचं आपण बरं करू शकतो, नाहीतर नाही. फक्त ऑपरेशन करून फक्त तेवढं पुरतं बरं होईल आणि पेशंटला परत पुन्हा त्रास होणार आहे. तर ऑपरेशन नंतर जर आपण पेशंटची पाठ, कंबर, मान मजबूत केली, कायमची मजबूत केली, तर पेशंट कायमचा बरा होईल. थोडक्यात ऑपरेशन नंतर जर आपण जसं आपण गाडीमध्ये सांगतो, एक BMW मध्ये ट्रॅव्हलिंग करतो, एक मारुती 800 मध्ये ट्रॅव्हलिंग करतो. खड्ड्यावरती एक गेला तर BMW मध्ये थोडा झटका बसतो आणि मारुती 800 मध्ये माणूस हालून जातो. थोडक्यात मोठ्या गाडी, लहान गाडी शॉक ऑब्झर्वरवरती अवलंबून असते. तसं हे जे आपला मणका आहे, जे मणका दिसतो, हे पाठीमागचा भाग आहे, हे शेपूट म्हणतो आणि दोन्ही साईडला इथे स्नायू असतात पाठीमागे, स्नायू. तर ऑपरेशन नंतर आपण मागचे जे स्नायूचा भाग आहे त्याला आपण कायमच्या व्यायामद्वारे मजबूत केला तर झटके भार स्नायूवर फक्त बसणार, मणक्याला त्रास होणार नाही. मणका तर कधी झटके बसल्यामुळे, चालल्यामुळे, वाकण्यामुळे कधी तुटणार नाही, कधी त्रास होत नाही. हे चक्ती सरकते, चक्ती मऊ असते कारण त्याच्यावरती आपली हालचाल असते. ते चक्ती पुन्हा सरकू नये किंवा दुसऱ्या ठिकाणी सरकू नये त्यासाठी हा व्यायाम. तर पाठीमागे जे स्नायू आहे त्याला आपण समजा मजबूत केला, आपल्या स्वतःच्या गाडीच्या शॉक ऑब्झर्वरला मजबूत केला म्हणजे स्नायू, तर झटके 90% बाहेर बसणार आणि आतमध्ये जाऊन गादीवरती बसणार नाही आणि गादी पुन्हा सरकणार नाही. मग ट्रीटमेंट कंप्लीट होणार. नुसतं ऑपरेशन करून फारसा काही होणार नाही, फक्त तेवढं पुरतं पेशंट बरा होईल. 2-3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी पेशंट पुन्हा येईल आपल्याकडे आणि परत ऑपरेशन करायला म्हणणार. ते जर आपल्याला टाळायचे आहे कायमचं आणि पेशंटला कायमचं बरं करायचे तर पेशंटने नक्कीच थोडेफार 3-4 महिने व्यायाम केले पाहिजे. त्याच्यानंतर फक्त जरी 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं, डिपेंड्स त्रास काय आहे, तेवढा व्यायाम त्यांनी आयुष्यभर केला, परत त्या ठिकाणी कधी त्रास होणार नाही, कधी दुखणार नाही आयुष्यभर. अच्छा, म्हणजे जे ऑपरेशन होतं त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट जे असतात ते तुम्ही त्यांना व्यायाम सुचवत असतात. त्या प्रकारचे जर ठराविक व्यायाम जर त्यांनी करून घेतले तर तुमची जी नक्की ऑपरेशन झाल्यानंतर जी पाठ आहे ती बळकट राहू शकते. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की असे बरेच पेशंट्स आपल्याकडे ऑपरेशन करून गेले आहे. ह्यापैकी जर आम्ही बघितलं तर जवळजवळ 50हून अधिक टक्के जे पेशंट्स आहेत ते वयाची 50-60 उलटलेले असे आपल्याला दिसून येतात. मग ह्या वयामध्ये साधारणतः ब्लड प्रेशरचा आजार असतो किंवा डायबिटीसचा आजार असतो की असे अनेक आजार असू शकतात. तर अशा पेशंटना देखील आपण ऑपरेशनचा सल्ला देऊन व्यवस्थित बरे करू शकतो का? 100%. कारण आज जेव्हा आपण पेशंटला ऑपरेशनसाठी सांगतो तर आधी सर्व तपासण्या करतो. म्हणजे ज्या पेशंटला फिजिशियनकडे फिटनेस असते, म्हणजे आणि ॲनेस्थेटिस्टकडनं फिटनेस असते की या पेशंटचा मी लेखी त्यांच्याकडनं घेतो, फिटनेस फॉर सर्जरी, हे 3 शब्द पाहिजे. हे फिटनेस झाल्याशिवाय आपण पेशंटला ऑपरेशनच्या आत ओढू शकत नाही, भूल पण सुरू करू शकत नाही. मला 2 डॉक्टरांचं, म्हणजे एक फिजिशियन आणि एक भूलतज्ञ ॲनेस्थेटिस्ट, दोघांचा होकार लागतो. ते लिहिल्याशिवाय आपण कधी पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ शकत नाही. माझा नंबर 3रा आहे, मी रिस्क घेणार नाही कारण मला द्यायची गॅरंटी. जर दुसऱ्या कारणाने पेशंटला त्रास झाला तर त्याच्यामध्ये पेशंटला काय वाटणार आहे की माझ्या ऑपरेशनमध्ये काहीतरी चुका झालेली आहे. तर मला पहिल्यांदा ते क्लिअर करायचे असते आणि पेशंटच्या एकदा, कारण जे काका मी व्हिडिओमध्ये दाखवले, वयस्कर काका जे आहेत या साईडला बसले होते, 75 वर्षाचे आहे, त्यांना 400 साखर होती. ते मी व्हिडिओ कट शॉर्ट केलेला आहे कारण ते दाखवता येत नाही एवढं, आणि 220/120 BP होता. ते कंट्रोल करायला मला 7 दिवस गेले. ते कंट्रोल झाल्याच्या नंतर त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. वरपासून खालीपर्यंत, म्हणजे संपूर्ण पहिल्या मणक्यापासून माकड हाडपर्यंत त्यांना मी उकडलं आहे आणि संपूर्ण मणक्याचं ऑपरेशन केलं आहे. पण ते फिटनेस झाल्यानंतर तो वेगळा विषय. त्यांचं 10-12 तास ऑपरेशन चालू होता, वय 75 होता. आज ते चालायला लागले, 6 महिन्यापासून बसले ते चालायला लागले. पण ते सर्व फिटनेस आधी केला ऑपरेशनमध्ये, आणि ऑपरेशन नंतर आम्ही दिवसातून 4 वेळा शुगर चेक करतो. तर आम्हाला काही टेन्शन राहत नाही. आपल्याकडे फिजिशियन्स आहेत, ते सगळं बघतात आणि त्यांचे म्हणजे हेल्पमुळे आम्ही सगळं करत असतो. बरोबर आहे. म्हणजे मुळातच जर असं काही आपल्याला त्रास असेल तर तरी सुद्धा आपलं जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल होऊ शकतं. एक आपण फोन घेतोय, राजेश आपल्याशी बोलतात नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, आमचे होत आहेत कमीत कमी 80 ते 75 वर्षाचे. ओके. हा, त्यांना आम्ही रेडीला पण दाखवलं होतं, भरपूर ठिकाणी दाखवलंय. त्यांना म्हणजे हातपाय वगैरे त्यांचे काही कामच करत नाही, चालता येत नाही, काही नाही, कमरेची नस वगैरे चॉकअप वगैरे झाले. ओके. तर मग ते ऑपरेशन मध्ये होऊन जाईल का मग? ठीक आहे. वय तर तुम्ही 85 सांगितलंय ना? हो, 80 ते 85. 80 ते 85. ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेणार आहोत, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पाठदुखी आणि मणका समज गैरसमज याबद्दल. यावरच आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. ब्रेकवर जाण्यापूर्वी राजेश जैन प्रश्न विचारला होता. त्यांनी असं म्हटलं होतं त्यांचे एक शेजारचे गृहस्थ, त्यांचं वय
वर्ष 80 ते 85 त्यांना चालता वगैरे येत नाहीये, तर ह्या वयाच्या जे वृद्ध आहेत तर त्यांचं आपण मणक्यांचं ऑपरेशन होऊ शकतं का? निदान त्यांचं स्वावलंबन तरी त्यांना परत येऊ शकतं सर? खूप सोपं प्रश्नाचे उत्तर देणे, कारण मी आत्ता याचं उत्तर दिलं होतं की आधी आपण पेशंटचं फिटनेस घेतोय. वय आणि वयस्कर आणि तरुण आमच्यासाठी एक सारखेच आहेत, कारण फिटनेस जर आहे, फिजिशियन फिटनेस आहे, BP रक्तलघवी सगळं साखर विक्री सगळं ओके आहे, तरी पेशंटचं ऑपरेशन होणार, नाही तर नाही होणार. नंबर 1 आहे. वयस्कर पेशंटमध्ये हे सगळं आम्हाला चेक करावं लागतो आणि तरुण वयात पण मी चेक करत असतो. नंबर 1. दुसरा, पेशंटनं चालताच येत नाही. ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे. जर संपूर्ण पाय बंद झाला असेल, अजिबात हालत नसेल, म्हणजे शीर तुटलेली आहे, त्यासारख्या कंडिशनमध्ये ऑपरेशन करून फारसा काही फायदा होणार नाही. पण जर पेशंटची थोडीफार पायाची हालचाल असेल, शीर बेंड झाल्यानंतर, वाकडे झाल्यानंतर, प्रॉब्लेम पायाला वीकनेस आलेला आहे म्हणून चालता येत नाही, किंवा पेनिंगमुळे, वेदनामुळे चालता येत नाही, तर पेशंट नक्कीच बरे होऊ शकतात. ऑपरेशन करून सेम डे त्या दिवशी पेशंट चालणार हे नक्कीच आहे. आणि दाखवायची सांगायची मला गरज नाही आहे. पेशंटचे 2 मी दाखवले होते व्हिडिओमध्ये. एकाचं वय 75, एकाचं वय 80 होतं ऑलरेडी, आणि त्यांचं छोटं ऑपरेशन नव्हतं. आपल्या पेशंटचा बहुधा फक्त कमरेचं छोटंसं ऑपरेशन करावं लागणार आहे. हे दोन्ही पेशंटच्या वरपासून खालीपर्यंत ऑपरेशन केलं होतं आपण. संपूर्ण मांड, संपूर्ण पाठ, संपूर्ण कंबर हे संपूर्ण ऑपरेशन केलं होतं, आणि दोन्ही पेशंट सक्सेस झालेले होते. आणि असे बरेचसे पेशंट आम्ही आपल्याला दाखवू शकतो किंवा त्यांचे फोन नंबर देऊ शकतो जे बरे झालेले आहेत. तर भीतीचं काय नाही आहे. ऑपरेशनमुळे काही कॉम्प्लिकेशन नाही होणार आमच्या ऑपरेशनमुळे, पण वयाचा काही संबंध पण नाही आहे, कारण आम्ही सगळं फिटनेस अगोदर करणार आहोत. बरोबर सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली. जाता जाता तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता की ज्यांना ऑपरेशन करायला सुचवलं आहे तर त्यांनी न घाबरता ऑपरेशनला कसं सामोरं गेलं पाहिजे? मला असं वाटतं आहे, आज हे सगळे लोक घाबरतात ते आधीचे त्यांना माहिती आहे. जेव्हा MRIची सोय नव्हती, चांगली शस्त्रक्रिया किंवा चांगले अवजार नव्हते, हे 15 ते 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे ऑपरेशन एक्सरे बघून लोक करत होते आणि लोक घाबरत होते. आज इतके उत्कृष्ट क्वालिटीचे MRI आहे, आपल्याला एक्झॅक्ट माहिती पडते आपल्याला दुर्बीण कुठे घालायचे किंवा एक्झॅक्टली काय करायचे. तर त्यासारख्या पेशंटमध्ये आम्ही ऑपरेशन सुरू करायच्या आधी आम्हाला माहिती असतो की कुठे आपल्याला त्रास गॅप सापडणार आहे, शीर दबलेली कुठे, आम्हाला आधीपासून स्क्रीनवरती मार्किंग कम्प्युटरपासून आम्ही करत आतमध्ये जात असतो. तर त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं नसतं. आणि फक्त ऑपरेशनमध्ये थोडंसं आम्ही जास्त एक्स्ट्रा काळजी काय घेतो, आम्ही वेळ जास्त देतो. जिथे लागणारे 1 तास तिथे मी देतो 1.5 तास, कारण तिथे आपण काही करत नाही. तर ऑपरेशन करताना जर आपण थोडीशी स्पीड स्लो ठेवली तर नक्कीच पेशंटचा चांगला होऊ शकतो. आणि घाबरण्यासारखं काही नसतं, कारण सर्व पेशंट 1-2 तासात मोकळे चालतात, एकट्याने चालतात आणि कायमच्या बरे होतात. नक्कीच, म्हणजे हे आपण लक्षात घेतलं की ऑपरेशनला आपल्याला हल्ली घाबरायचं काही कारण नाही आहे. जर आपण ऑपरेशन व्यवस्थितरित्या करून घेतलं तर आपण नक्कीच चालू शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.